नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आवड्यांपासून कँडी तयार करणार आहोत। ही कँडी खायला खूप टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एका चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहेत। कढईमध्ये इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं छान असं गरम झालं की त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हिला 10 ते 15 मिनिटं वाफून घ्यायची आहेत। आवळे छान असे आपले वाफले जायला हवेत। तर इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण उघडून पाहणार आहोत। तर पाहू शकता आवळे छान असे वाफलेली आहेत। आपण एक आवळा हातात घेणार आहोत। तर पाहू शकता हातात घेतल्यास फोड तयार होते आणि असं थोडंसं आपण दाबलं की त्याच्या फोडी मोकळ्या होत आहे, म्हणजे आपले आवळे हे छान असे वाफलेली आहेत। आता आपण याच्यातनं बिया काढून घेणार आहोत। तर आवळे सगळे आपले थंडे झालेली आहेत आणि अशा पद्धतीने दाबून आपल्याला आवळ्यांची बी काढून घ्यायची आहे। अशाच प्रकारे सगळ्या आवळ्यांच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे सगळ्या आवळ्यांच्या बिया ह्या काढल्या गेलेल्या आहेत। आता आपण इथे मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळे आवळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। ह्या आवळ्यांची पेस्ट तयार करत असताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। जर आवळ्यांची पेस्ट तयार होत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडी साखरही घालू शकतात। साखर घातल्यामुळे थोडासा ओलावा येतो आणि बारीक पेस्ट तयार होते। तर सगळी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आणि एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे। आता गॅस मी चालू करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। छान असं वाफून घ्यायचं आहे परत। तर आता याला परतून आपल्याला 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला इथे 1 किलो आवळ्यांसाठी 1 किलो साखरेचा वापर करायचा आहे। त्यामधली अर्धी साखर मी आधी आवळे वाटत असताना वापरलेली होती आणि अर्धी साखर आता घालून घेतलेली आहे आणि त्यालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि परतायचं आहे। तर इथे 10 ते 15 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे। याचा कलरही छान असा बदललेला आहे। या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर कढईला खाली लागल्यावर ते खाताना कडवट लागू शकतं। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ घालून घेणार आहोत आणि यांना छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही लाल तिखटचाही वापर करू शकतात, पण मी घातलेलं नाही। हे सगळे जिन्नस छान असे एकजीव झाले की यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। तर मी ते 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता त्या मिश्रणाला छान यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कँडी छान असे सेट होईल। आता 2 मिनिटं आपल्याला असंच याला परतून घ्यायचं आहे। छान असं मिश्रण कढई सोडायला लागलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि परत याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, ते कढई पण सोडायला लागलेलं आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्या बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। त्यावर हे सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे। जेवढं बारीक आपल्याला हवं असेल तेवढं याला पसरवून घ्यायचं आहे आणि याला आता रूम टेम्परेचरवर आपल्याला गार व्हायला ठेवायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता छान असं रूम टेम्परेचरवर हे गार झालेलं आहे। आता आपण यांच्या जेवढी साईज आपल्याला हवी असेल तेवढ्या साईजचे पीसेस कट करून घेणार आहोत। यांना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकतात, ज्या आकारात तुम्हाला हवे असतील, किंवा मग याचे तुम्ही बॉलही तयार करू शकतात। छोटे छोटे गोळे तयार करायचे तेही चालतात। तर सगळे आपले पीसेस कट करून झालेली आहेत। पाहू शकता छान असं बटर पेपरवरून निघत आहेत। आता मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। या पिठी साखरमध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या आवळ्या कँडी टाकून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यांना व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे। आता पाहू शकता अशा पद्धतीने आपण पिठी साखर याला कोटिंग करून घेतलेली आहे। एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। पाहू शकता किती छान दिसत आहेत। अशाच प्रकारे आपण सगळे राहिलेले तयार करून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।